समाजाचा इतिहासच आहे की आम्हाला नेहमी संघर्षच करावा लागते. महाराणा प्रतापचा पुतळ्यासंदर्भात सुद्धा संघर्ष झालं. त्यावेळेस आपली भूमिका विकासाची होती. आपल्या माध्यमातून आपण भरपूर निधी देऊन पुतळ्याचं आपण अनावरण करून घेतलो. हा पहिला असा पुतळा आहे मला असं वाटते की ती विना संघर्ष आपल्या आशीर्वादानं आपल्या सहकार्याने हे मंजूर झाल्याबद्दल मी सर्वप्रथम आपलं धन्यवाद व्यक्त करतो. साहेब, जेव्हा ही सुरुवात झाली तेव्हा सर्व मुलं आले होते आपल्याकडे. तर त्यावेळेस आम्ही विरोधी पक्षात होतो. आपले सर्व बंधू आपले जे आपल्याकडे सर्व काँग्रेसमध्ये होते. तर आम्ही म्हणलो भाई की साहेबाचं जाऊन भेटा सर्वांना. आणि साहेबानं सहकाराची भूमिका घेऊन तो विषय महापौराच्या माध्यमातून मला वाटतं पवडेताई होते आणि पवडेताई होते आणि सर्व सभागृहात आमचे सर्व नगरसेवक साहेबाच्या सांगण्यावरून एकमतानं सर्वांनी तो ठराव मंजूर केल्याबद्दल आज मी त्या सर्व सभागृहाचा पुन्हा एकदा मी धन्यवाद व्यक्त करतो. साहेब, पुतळाचा विषय असा होता पार्श्वभूमी की ठराव घेताना आम्ही असं नमूद केलं होतं की पुतळ्याचा खर्च राजपूत समाज करतील आणि सुशोभीकरणाचं ते सर्व काम महानगरपालिका प्रशासन करतील. पण काल आपली चर्चा झाल्यामुळे आयुष्यभर चर्चा झाल्यामुळे आपण सांगितल्याप्रमाणे त्याने अर्धकृती पुतळा जे उभारण करायचं ते प्रशासनच खर्च करणार आपल्या सांगण्यावरून आयुष साहेबांना आम्हाला असं म्हटलेलं आहे. त्याच्यात टेंडर बी लवकर काढायचं आहे. आणि आपल्याला एक विनंती आहे साहेब की येणारी पृथ्वीराज चव्हाण साहेबांची जयंती आहे पुढच्या वर्षी, तो पण हा पुतळा निवारण जर आपल्या मार्फत हा पुतळा जर आशीर्वाद झालं तर आणखीन चांगलं राहील. कारण की चौरस्ता आहे, सुशोभीकरण चांगलं झालं तर बाहेरगावच्या लोकांना एक वेगळं इम्पॅक्ट पडेल असं आपल्याला विनंती करतो. आणि या माध्यम साहेब आपला जास्त वेळ न घेता आपला पुढे आपला कार्यक्रम जायचं. आपल्याला एक विनंती करतो साहेब या टावरच्या गार्डन संदर्भात. हा गार्डन नांदेड शहरामध्ये एकमेव गार्डन उरलं होतं. इथं आपण बघितल्याचं परिस्थिती काय आहे. तर आम्हाला आपल्याला विनंती आहे की हा जेवढे वट्टे आहे या वट्ट्याचा गैरवापर होत आहे. लोक संध्याकाळी ड्रिंक करत आहे, दिवसा ड्रिंक करत आहे. तर याला सुशोभीकरण करून पूर्ण गार्डन करावं आणि सोबत ट्रॅकिंग एवढ्या ग्राउंडमध्ये केलं तर आणखीन या नांदेडच्या विकासात भर पडेल आणि जुन्या शहरातल्या नागरिकांना याची सोयी आणि मूलभूत सुविधा उपलब्ध होईल. सोबतच साहेब आपण इथं पुढं भविष्यामध्ये आणखीन आपल्या हस्ते एक उद्घाटन करायचं आपल्याला की इथं आपण ग्रीन जिम आणि काही लहान लेकरांसाठी फिसलगुंडे वगैरेची बी मंजूर करून घेतली. त्यावेळेस मान्य आयुक्तांना सांगून तोपर्यंत हा गार्डन डेव्हलप करण्याचं आपण त्यांना सांगावं. आपला जास्त वेळ न करता पुन्हा मी हृदय आपला धन्यवाद व्यक्त करतो राजपूत समाजा बांधवातून या प्रभागाच्या माध्यमातून की आपण जे विकासाच्या कामासंदर्भात नेहमी सहकार्य केले, आज बी करत आहे, उद्या बी करणार आहे ही अपेक्षा ठेवून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.